वात, पित्त आणि कफ हे आयुर्वेदात ह्यांना 3 दोष किंवा त्रिदोष असं म्हणतात आणि शरीरात ह्यांचे स्पेसिफिक फंक्शन्स असतात, विशिष्ट कार्य ते शरीरात करत असतात आणि ह्या दोषांच्याच कमी अधिक संयोगामधून प्रकृती तयार होत असते। तर मुळात 7 प्रकृती आयुर्वेदात सांगितल्या आहेत। एकदोषज म्हणजे वात प्रकृती, पित्त प्रकृती आणि कफ प्रकृती, द्वंद्वज म्हणजे कॉम्बिनेशनमध्ये वात पित्त किंवा वात कफ, पित्त कफ असे 3 प्रकारचे कॉम्बिनेशनमध्ये आणि वात पित्त कफ अशा 3ही दोषांच्या कॉम्बिनेशनमधून समप्रकृती तयार होत असते। तर अगदी गर्भनिर्मितीपासूनच ह्या प्रकृती ठरलेल्या असतात बाळांचे। स्त्रीबीज आणि पुरुष बीजाच्या संयोगाच्या वेळेला कुठल्या दोषाचा डॉमिनन्स किंवा प्रादुर्भाव जास्त असतो त्याच्यावर त्या बाळाची प्रकृती काय होणार आहे हे ठरत असते। आयुर्वेदात प्रकृतीला इतका महत्त्व का दिलंय? कारण पुरुषम पुरुषम विक्षम असं सांगितलंय। प्रत्येक मनुष्य हा वेगळा असतो, दिसायला वेगळा आहे, त्याचं स्किन टोन, केसांचा टेक्स्चर, त्याचा स्वभाव, आवडीनिवडी सगळंच वेगळं असतं आणि त्याप्रमाणे जर आपण आहार विहार किंवा त्याचा औषध चिकित्सा ही ठरवली तर जास्त लवकर फरक पडतो किंवा बरेचसे आजारसुद्धा टाळू शकतो। तर तुमची प्रकृती जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला पोषक असा आहार विहार तुम्ही करू शकता आणि ज्याने तुम्हाला त्रास होईल त्या प्रकारचा आहार विहार तुम्ही टाळू शकता। व्हिडिओमध्ये आपण वात प्रकृती कशी ओळखायची, त्यासाठी योग्य आहार विहार कुठल्या गोष्टी तुम्ही टाळायचे आणि अजून काही टिप्स शेअर करणार आहे ज्यांनी वात दोषामुळे होणारे आजार तुम्ही टाळू शकता। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। वात प्रकृती असणाऱ्यांचा बांधा बारीक असतो, ह्यांची सांधी हाडं हे ठळक दिसून येतात कारण मेदाचा म्हणजे चरबीचं प्रमाण ह्यांच्यामध्ये कमी असतो। त्वचेमध्ये केसांमध्ये रुक्षता जास्त दिसून येते, दातसुद्धा थोडे मोठे किंवा वेडेवाकडे किंवा पुढे असतात। आता वारा कसा एका ठिकाणी स्थिर राहत नाही, कायम वाहत असतो, त्याचप्रमाणे वात प्रकृतीचे जे व्यक्ती आहेत ते एका ठिकाणी स्थिर बसू शकत नाही, कंटिन्युअस काहीतरी हालचाल करत असतात आणि कुठलीही ॲक्टिव्हिटीज खूप फास्ट करत असतात, जसं पटपट चालणं असेल किंवा घाईघाईने बोलणं असेल। ह्यांची झोपसुद्धा शांत नसते, अस्थिर असते किंवा गाढ झोप ह्यांना लागत नाही, थोडासाही आवाज झाला की पटकन उठून बसतात। प्रकृतीच्या व्यक्तींची बुद्धिमत्ता खूप चांगली असते, ग्रॅस्पिंग पॉवर छान असते, पण स्मरणशक्ती जास्त वेळ टिकून राहत नाही, त्यासाठी त्यांना विशिष्ट प्रयत्न करावे लागतात। स्वभावामध्ये उत्तावेळपणा असतो, म्हणजे आनंद झाला असेल किंवा राग आला असेल तर ते त्वरित व्यक्त करतात, जेवढा लवकर राग येतो तेवढाच लवकर ते विसरूनही जातात, तर ही चांगली गोष्ट आहे। निर्णय घाईघाईने घेतात पण त्याच निर्णयावर ते ठाम राहत नाही, हे सुद्धा कायम वात प्रकृतीमध्ये बघायला मिळतं। कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस असेल तर ते त्यांना जास्त सहन होत नाही। प्रकृती अनुसारच आपल्या आहारातल्या आवडीनिवडी सुद्धा ठरत असतात। ज्या दोषाची प्रकृती आहे त्याच्या विरुद्ध गुणांचे आहार पदार्थ आपल्याला शक्यतो आवडत असतात। तर दोष आटोक्यात राहावं ह्यासाठी शरीराने केलेली ही नैसर्गिक सोय असते। जसं वातदोष हा थंड आहे, वृक्ष आहे, शरीरात क्रिया किंवा गती निर्माण करणारा आहे, जसं चालणं, बसणं, उठणं, झोपणं, मलत्याग करणं हे सगळे वाताचे नॉर्मल फंक्शन्स आहेत। अपचयाची क्रिया, मेटाबॉलिझम सुद्धा वातदोषामुळे व्यवस्थित राहतं। तर हे सगळं टिकून राहावं म्हणून वात प्रकृतीची जी व्यक्ती आहे तो नेहमी वातदोषाच्या विरुद्ध गुणांचे आहार पदार्थ खात असतो किंवा त्याला आवडत असतात नॅचरली। जसं वात थंड आहे तर त्याला गरम खायला जास्त आवडत असतं, स्निग्ध पदार्थ जास्त प्रेफर करत असतो, पातळ किंवा मधुर रसात्मक आहार त्याला आवडत असतात। वात हा हलकेपणा निर्माण करणारा आहे किंवा लघुता निर्माण करणारा आहे, त्यामुळे वात प्रकृतीच्या व्यक्तीला पटकन भूक लागत असते आणि थोडंही खाल्लं तरी पोट भरून जात असतं। त्यांची जाठराग्नी म्हणजे पचन क्षमता ही मात्र विषम असते। विषम म्हणजे कधी व्यवस्थित खाल्लं, वेळेवर खाल्लं आणि त्याला सूट होईल असे आहार पदार्थ खाल्ले तर ते अगदी व्यवस्थित पचतात, पण खाण्यात थोडंही वर खाली झालं तर वात प्रकृतीच्या व्यक्तींना खूप लवकर अपचन होतं। त्यामुळे वात प्रकृतीच्या व्यक्तींनी नेहमी ताजे, पचायला हलके आणि पातळ पदार्थांना जास्त प्रेफरन्स द्यायचा आहे। सैंधव मीठ हे उत्तम वातनाशक आहे, त्यामुळे आहारामध्ये तुम्ही साध्या मिठाच्या ऐवजी सैंधव मीठ वापरू शकता। मधुर रसांचे आहार पदार्थ जास्त फायद्याचे ठरतात। मधुर रस म्हणजे चवीने गोड असलेले, ह्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही साखर, गूळ किंवा कुठलेही गोड पदार्थ खायला पाहिजेत, ह्याचा अर्थ असा होतो की नैसर्गिकरित्या काही पदार्थ मधुर रसाचे असतात, जसं आपला गहू आहे, तांदूळ आहे, तूप आहे, मूग डाळ आहे,
काळे मनुके आहेत, ज्येष्ठ मध आहेत, तर हे पदार्थ स्वभावतःच मधुर असतात. असल्या पदार्थांचा समावेश तुमच्या आहारात असायला पाहिजे. वात हा वृक्ष आहे, वृक्षता जास्त असते वात प्रकृतीच्या व्यक्तीमध्ये, त्यासाठी स्निग्धता निर्माण किंवा योग्य प्रमाणात शरीरात स्निग्धता टिकून राहावं ह्यासाठी तूप, तिळाचे तेल, खोबऱ्याचे तेल ह्याचा रोजच्या आहारामध्ये समावेश असायलाच पाहिजे. जे तैलयुक्त पदार्थ आहेत, तेलकट नव्हे, तैलयुक्त पदार्थ जसे तीळ आहेत, जवस आहे, ड्रायफ्रूट्समध्ये बदाम आहेत, अक्रोड आहेत, ह्याचा तुम्ही आहारामध्ये समावेश करायला पाहिजे. व्यवस्थित टिकून ठेवण्यासाठी लसूण, सुंठ, हिंग, मिरे, जिरे ह्यासारखे पाचक पदार्थांचा वापर करायचा आहे. मलबद्धता होण्याची शक्यता वात प्रकृतीमध्ये जास्त आहे, त्यामुळे रात्रीच्या जेवणाआधी गरम पाण्यासोबत तूप घेणे आणि इतरही स्निग्ध पदार्थांचा वापर करणे जास्त फायद्याचा ठरतो. तर स्प्राउट्स किंवा सॅलड वात प्रकृतीच्या व्यक्तींनी कमी खावं, त्याच्याने गॅसेस जास्त वाढतात. त्याऐवजी स्निग्ध पदार्थांचा वापर त्यांनी करावा. संधिवात होण्याची सुद्धा शक्यता खूप जास्त असते, त्यासाठी आठवड्यातनं एकदा तरी व्यवस्थित सर्वांग अभ्यंग करायला पाहिजे. तिळाचं तेल, महानारायण तेल किंवा निर्गुंडी तेल हे काही चांगले ऑप्शन्स आहेत. तेल गरम करून सांध्यांमध्ये व्यवस्थित मुरवायचं आणि 20-25 मिनिटांनी गरम पाण्याने आंघोळ करायची. सर्वांग वृक्षता सुद्धा ह्याच्याने कमी होते. ह्याची वृक्षता कमी करण्यासाठी तीळ तेल, आवळा ब्राह्मी तेल, माका तेल, ज्येष्ठ मध तेल ह्याचा फायदा होतो. खोबरेल तेलाच्या ऐवजी नारळाच्या दुधाचा हेअरपॅक बनवून लावला तर केस छान सॉफ्ट होतात. रात्री शांत झोप येण्यासाठी शिरोधारा, शिरो अभ्यंग, तळपायाला गाईचे तूप किंवा ब्राह्मी तेलाने अभ्यंग केल्याने फायदा होतो. वात प्रकृतीच्या लोकांना अजून एक लक्षण जे दिसतं म्हणजे अर्ली डिजनरेशन, शरीराची, हाडांची लवकर झीज व्हायला सुरू होते, स्मृतिभ्रंश लवकर होतो. हे टाळायचं असेल तर आपण जो आहार बघितला त्यामध्ये गाईचे तूप, खोबरेल तेल, स्निग्ध पदार्थ ह्यांचा समावेश असावा. वेळेवर जेवण करणे, रात्री जागरण टाळायचं, ह्या प्रकारे लाईफस्टाईल ठेवायची आहे. पंचकर्ममध्ये वर्षातनं एकदा शिरोधारा, पावसाळ्याच्या वेळेला बस्ती चिकित्सा घेतल्याने शरीरातली वृक्षता, आतड्यांमधली वृक्षता कमी होते, सांध्यांमध्ये आवश्यक तेवढी स्निग्धता टिकून राहते. प्रकृतीच्या व्यक्तींनी काय काय टाळायचं आहे? थंड पदार्थ जसे आईस्क्रीम, कोल्ड्रिंक, फ्रीजमधनं काढलेले लगेच खाणे, शिळे पदार्थ, वृक्ष पदार्थ जसे पोहे आहेत, मुरमुरे आहेत, सेव आहे, फरसाणचे वेगवेगळे प्रकार, चिप्स, बिस्किट्स हे टाळायचे आहेत. पचायला जड असलेले पदार्थ जसं मैदा आहे, बेकरीचे पदार्थ असतील. त्यानंतर वातूळ पदार्थ जसं वाल, पावटा, वटाणे, शेंगा प्रकार थोडक्यामध्ये ही सुद्धा टाळायची आहेत. खाल्ले तरी ते व्यवस्थित तूप, हिंग टाकून खायचं आहे. उपाशी राहणं टाळा, वेळेवर जेवायचं आहे, रात्री जागरण करणं टाळा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? काही प्रश्न असतील तर ते कमेंट थ्रू नक्की विचारा. पुढच्या 2 भागांमध्ये आपण पित्त प्रकृती आणि कफ प्रकृतीसाठी योग्य तो आहार विहार बघणार आहोत. धन्यवाद. सर्वे जनाः सुखिनो भवन्तु.